हरे कृष्णा. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 10 विभूती योग यामधील श्लोक क्रमांक 14 पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा भगवद्गीता जशी आहे तशी यामधून या श्लोकाचं वाचन करूया. सर्वमे सर्वमे तत्कृतं मन्ये यत्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवान दानवः. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते पूर्णतया सत्य मानतो. ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. तात्पर्य: अर्जुन या ठिकाणी निक्षून सांगतो की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. सूरगणही जर त्यांना जाणू शकत नाहीत तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानांबद्दल काय सांगावे. भगवत कृपेने अर्जुनाने जाणले आहे की श्रीकृष्ण हेच परम सत्य आणि परिपूर्ण आहेत. म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे. चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरता आवश्यक गुरु शिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणूनच अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांनी गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली. कारण अर्जुन हा त्यांचा जीवलग मित्र आणि एक महान भक्त होता. म्हणून गीतोपनिषदाच्या आमच्या ग्रंथ प्रवेशामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे. जेव्हा परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले. श्रीकृष्णांनी जे सांगितले त्या सर्वांचा अर्जुनाने स्वीकार केला आहे. या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे. तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकतो. सुरुवातीला आपण प्रार्थना गाऊयात आणि नंतर आपण या श्लोकाचे विषयी विवेचन करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण या श्लोकाचं तात्पर्य परत एकदा वाचूयात. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो आणि हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. अर्जुन बोलतोय हा श्लोक की देवता आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक आपल्याला जाणू शकत नाही. सुरुवातीच्या पॉइंट मध्ये या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगितलंय की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. भगवंत आहेत याची जाणीव असते त्यांना, परंतु ते स्वतःच भगवंत होऊ इच्छितात. त्यांच्याकडे आसुरी प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते स्वतः कंट्रोलर होण्याची त्यांची इच्छा असते.
त्यामुळे ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. जर आपल्याला भगवंतांना जाणायचं असेल तर आपल्याकडे श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टींची गरज आहे. श्रद्धा आणि विश्वास जर आपल्याकडे नसेल तर आपण भगवंतांना जाणू शकत नाही. आपण बघा विमानात बसतो कधी, तर विमानात बसताना आपण असा विचार करत नाही, त्या वैमानिकावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो आणि मगच विमानात बसतो. किंवा रेल्वेत संध्याकाळी आपण निवांत रात्रीच्या वेळी झोपून जातो, कारण त्या रेल्वे चालकावर आपण नकळत का होईना विश्वास टाकतो. आपल्याला काही होणार नाही याची आपल्याला गॅरंटी असते आणि त्यामुळे आपण निर्धास्तरित्या रेल्वेत सुद्धा झोपू शकतो. दुसरं म्हणजे आपण खोल पाण्यामध्ये जातो कधी कधी नावेमध्ये बसून, तेव्हा आपण पडून बुडून मरून जाऊ असं आपल्याला वाटत नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. मग भगवंतावर जर विश्वास ठेवला ठेवला तरच, श्रद्धा असेल तरच आपण भगवंतांना चांगल्या प्रकारे जाणू शकतो. दुर्योधन, शकुनी, शिशुपाल ही जी ह्या ज्या व्यक्तिरेखा आपण रामायण महाभारतामध्ये पाहतो, त्यांना स्वतःच द्वेषपूर्ण होते, आसुरी प्रवृत्तीचे होते. आणि जरी शकुनीला थोड्याफार प्रमाणात जरी माहित असलं की भगवंत आहेत कृष्ण, तरी पण त्याची स्वतःच कंट्रोल होण्याची इच्छा होती, सगळं काही स्वतःच्या. आणि भगवंतांचा जो हेवा आणि द्वेष होता त्यांच्याकडं, त्याच्यामुळे त्यांची भगवंतांवर श्रद्धा नव्हती आणि ते भगवंतांना जाणू शकले नाहीत साक्षात भगवंत समोर असताना. मग जर परंतु पांडवांची भगवंतांवर अतूट श्रद्धा होती. कितीही संकट आली, कितीही समस्या त्यांच्या जीवनात आल्या, तरी त्यांनी भगवंतांचं अस्तित्व, भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे सत्य त्यांना माहित होतं आणि त्यानुसार त्यांनी भगवंतांची नेहमी श्रद्धा, विश्वास आणि भगवंतांचं व्यक्तित्व ते जाणू शकले. परंतु देव दानव सुद्धा भगवंतांचं हे व्यक्तित्व जाणू शकत नाही. कारण भगवंताचं हे व्यक्तित्व आहे, हे म्हणजे तेच जर जाणू शकत नसतील देव दानव, तर आपण तर सामान्य मानव आहोत, आपण कसं जाणणार भगवंतांची श्रेष्ठता, भगवंतांचं. तर आपण जेवढी भक्ती करू ना तेवढंच भगवंत आपल्याला प्रकट करतात आपल्या समोर. माहिती आहे आपल्याला समुद्राची खोली आपण जाणू शकत नाही, समुद्र खूप खोल आहे. परंतु असं नाही की म्हणून आपण समुद्राची खोली आपल्याला जाणता येत नाही, पण आपल्याला पोहायला येऊ शकतं. म्हणजे आपल्याला जेवढे प्रयत्न करता येतील भगवंतांना जाणण्यासाठी, तेवढे प्रयत्न, तेवढा विश्वास, तेवढी श्रद्धा आपल्याकडे असेल तरच आपण भगवंतांना जाणू शकतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितले की दुसरा पॉइंट जो आहे या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये, की भगवत कृपेने, म्हणजे भगवंतांच्या कृपेने आणि भक्तांच्या कृपेनेच आपण भगवंतांना जाणू शकतो. जर भगवंतांची कृपा असेल, कारण आताच मी म्हटल्याप्रमाणे भगवंतांची पर्सनॅलिटी, व्यक्तित्व हे अतिशय गूढ आहे, त्यांना समजणं अतिशय कठीण आहे. आणि त्यांना जर समजायचं असेल तर त्यांच्या भगवंतांची आणि त्यांच्या भक्तांची कृपा असेल तरच आपण भगवंतांना समजावू शकतो, आपण भगवंतांना समजू शकतो. बघा समजा आपल्याला नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. आपल्याला जर पंतप्रधानांना भेटायचं असेल तर आपल्यासाठी ती किती अवघड गोष्ट आहे, की आपण सामान्य बारामतीतील नागरिक आहोत आणि आपल्याला इच्छा आहे की पंतप्रधानांना भेटायचे. तर आपल्याला त्यांना भेटणं अवघड आहे. परंतु नरेंद्र मोदींची जर आपल्याला भेटायची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी ते सहज शक्य आहे. तसं जर भगवंतांचीच कृपा जर आपल्यावर असेल आणि भगवंतांच्या भक्तांची कृपा असेल तर त्यांच्या योगानं आपल्याला भगवंतांना जाणणं अतिशय सोपं आहे. आणि त्यांच्याकडूनच आपण भगवंतांना जाणू शकतो. महान तपस्वी, ज्ञानी जे भगवंतांना जाणण्याचा नेहमीच प्रयत्न करतात, त्याच्यासाठी कठोर तपस्या करतात, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात, किंवा ब्रह्मदेव, बाकीचे देवी देवता असतील, हे सगळे सुद्धा भगवंतांना जाणणं त्यांच्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. आणि आपण पाहिलंय की भगवंतांच्या लीलेमध्ये ते स्वतः कसे भ्रमित होतात. आपण पाहिलं की ब्रह्मविमोहन लीलेमध्ये एवढेशे भगवंत, हे भगवान श्रीकृष्ण हे छोटे बालक आहेत असं समजून ब्रह्मदेव भ्रमित झाले. त्यांनी त्यांच्या गायी वासरासकट त्यांच्या सर्व मित्रांना त्यांच्या ब्रह्मलोकात घेऊन गेले. एका क्षणासाठी घेऊन गेले, तोपर्यंत या पृथ्वी तलावरचं 1 वर्ष उलटलं होतं. पण त्या काळामध्ये भगवंतांनी कसं स्वतःला विस्तारित केलं आणि मग
ब्रह्मदेवांना त्यांच्या म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम ते भगवंत आहेत याची सत्यता पटली. म्हणजे जर ब्रह्मदेव भ्रमित होऊ शकतात, शिवजी स्वतः भ्रमित होऊ शकतात. बाणासुराच्या रूपामध्ये शिवजी होते. बाणासुराच्या बरोबर लढण्यासाठी जेव्हा शिवजी आले तेव्हा जर शिवजी भ्रमित होतात, देवी देवता तर इंद्र आपण पाहिलं की गोवर्धन पूजेदरम्यान इंद्र कसा भ्रमित झाला, इंद्रदेव कसे भ्रमित झाले आणि त्यांनी भगवंतांची परीक्षा घ्यायचं ठरवलं की कसे भगवंत, आणि 7 दिवस पाऊस पडला पण भगवंतांनी करंगळीवर गोवर्धन उचलून त्यांच्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्याचे त्यांना जाणवून दिले आणि त्या इंद्राला मोठा धडा शिकवला. म्हणजे आपण पाहतो की देवी देवता, आसुरी प्रवृत्तीचे लोक, तपस्वी, ज्ञानी, योगी यांना भगवंतांच्या कृपेनं भगवंतांना जाणणं अवघड आहे. परंतु जर आपण भक्त असू, तेच गोष्ट बघा, तीच गोष्ट गोपबालकांच्या बाबतीत बघा. भगवंत त्यांचं उष्ट सुद्धा खायचे, की भगवंत त्यांचं उष्ट खायचे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असतानाही त्यांच्या तोंडातलं ताक असेल गोपबालकांच्या ह्याच्यामधून, तर ते ताक भक्षण करायचे. म्हणजे त्यांना त्यांच्या मित्रांना त्यांनी ते जाणवू दिलं नाही, पण भगवंतांच्या कृपेनंच आपल्याला त्यांना भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि यशोदा मातेला लहान बालक भगवंत पुत्राच्या रूपात लाभले, त्या भगवंतांची सेवा करू शकल्या. म्हणजे भगवंतांची जर कृपा असेल तर भगवंतांच्या आणि भक्तांच्या कृपेनेच आपण भगवंतांना जाणू शकतो. कारण भगवंत हे गूढ व्यक्तित्व आहे. आपण त्यांना जितकं जाणायचा प्रयत्न करू ते जाणणं अवघड आहे. आणि इथं सांगितलंय की भगवंतांना जर जाणायचं असेल तर आपल्याला भगवंतांना परंपरेतूनच आपण भगवंतांना समजू शकतो. परंपरेतून आलेलं ज्ञानच आपण ज्ञानातूनच आपण भगवंतांना जाणू शकतो. आपण प्रभुपाद पण सांगायचे की गुरु शिष्य परंपरेतून जर तुम्ही ज्ञान घेत असाल ना तरच ते महत्वाचं आहे आणि ते योग्यरित्या पोहोचतं. कारण आपण पाहतो, समजा एखादा आंब्याचं झाड आहे, आंबा उतरवायचा आहे, तर तो वेगवेगळ्या हातातून आंबा एकदम डायरेक्टली जर झाडावरून खाली पडला तर तो फुटण्याची शक्यता असते. परंतु जर एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्यातून तिसऱ्या हातात असा अगदी सोप्या पद्धतीनं आणि एकमेकांच्या हातातून व्यवस्थित जर तो खाली उतरवला गेला तर तो फुटण्याची शक्यता कमी राहते. तसं परंपरेतून मिळालेलं हे ज्ञान आहे ना, ते शुद्ध स्वरूपातलं ज्ञान आहे आणि हे जर आपल्याला त्याच्यामध्ये भेसळ नाहीये, त्यामुळे ते ज्ञान आपल्याला परंपरेतून जर आलं तरच ते आपल्याला यथायोग्यरित्या समजू शकतं. आणि हे परंपरेतून ज्ञान जर ब्रेक झालं तर ती परंपरा जर खंडित झाली तर ते ज्ञान दूषित होऊ शकतो. 4 मुख्य संप्रदाय सांगितलेले आहेत: श्री संप्रदाय, गौडीय संप्रदाय, मध्व संप्रदाय. मग त्या संप्रदायातून जर आपण त्या संप्रदायाचं जर असू तरच आपण असणं गरजेचं आहे आणि तरच आपल्याला ते ज्ञान आपण मध्व गौडीय संप्रदायातून येतो आणि या परंपरेतून आपल्याला ज्ञान मिळत आहे. त्याच्यामुळं आणि परंपरेतून येण्याचा दुसरा एक फायदा असा आहे की जेव्हा आपण परंपरेतून येतो ना तेव्हा एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला श्रेय मिळतं ना, की ही गोष्ट तुम्ही चांगली केली, तर आपण ते श्रेय नेहमी आपल्या वरिष्ठांना देऊ शकतो. आपल्या गुरूंना, आपल्या परमगुरूंना आपण ते श्रेय देऊ शकतो. आपण नेहमी प्रभुपादांच्या, राधानाथ महाराजांच्या उदाहरणातून नेहमी पाहत आलोय की ते त्यांचं श्रेय कसं त्यांच्या गुरु महाराजांना अर्पण करतात. त्यामुळं परंपरेतून आलेल्याचं हे एक सौभाग्य आहे की आपण परंपरेतून आलेलं ज्ञान त्याचं श्रेय आपण स्वतः घेत नाही तर आपण त्यांना आपल्या गुरूंना देतो. तर स्वतः वाचून आपण भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न केला तर ती वाचून आपल्याला ज्ञान मिळणार नाही. एकदा एक व्यक्ती प्रभुपादांकडे आला होता, म्हणजे तो भक्त नव्हता, बाहेरचा एक व्यक्ती होता, तो आला होता. तो म्हणतात की 45 मिनिटात मी भगवद्गीतेचे 700 श्लोक माझे कंठस्थ आहेत आणि मी म्हणून दाखवू शकतो 45 मिनिटात. प्रभुपादांनी फक्त शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणाले की तू 45 सेकंद या भगवद्गीतेनुसार जगू शकतो का? मग तो व्यक्ती शांत झाला. म्हणजे भगवद्गीतेनुसार जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर गुरु शिष्य परंपरेतून मिळालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानावर आधारितच आपण मग
आचरण करू आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला तसं आचरण करता येईल आणि त्याद्वारेच आपण भगवंतांवर श्रद्धा आणि विश्वास निर्माण करून आपण भगवंतांना जाणू शकतो. आणि चौथा पॉइंट मध्ये इथं सांगितलंय की ही गुरु शिष्य परंपरा ही लुप्त झाली होती. अगोदर हे ज्ञान सूर्यदेव विवस्वानांना दिलं गेलं होतं भगवद्गीतेचं. त्यानंतर ही परंपरा लुप्त होत चालली होती आणि मग ही लुप्त झालेली परंपरा पुन्हा पुनरुज्जीवत करण्यासाठी भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या या युद्धभूमीवर कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र सुद्धा होतं आणि त्या युद्धभूमीवर भगवंतांनी अर्जुनाचीच निवड केली हे ज्ञान देण्यासाठी. मग इथं सांगितलं की अर्जुनाचीच निवड का केली, तर अर्जुन हे भगवंतांचे परम मित्र होते आणि दुसरं म्हणजे ते भक्त होते. म्हणजे ज्ञानी, तपस्वी, योगी यापेक्षा भगवंतांना भगवंतांचे भक्त आवडतात. आणि अर्जुनाची अजून एक निवड करण्याचं कारण म्हणजे अर्जुन कुणाचा द्वेष करत नव्हता. त्यामुळं अर्जुनाची निवड केली आणि अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांनी गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली. म्हणजेच हे जे लुप्त झालेलं ज्ञान आहे ते अर्जुनाच्या माध्यमातून केलं, कारण अर्जुन हा भगवंतांचा प्रिय मित्र आणि महान भक्त होता. आणि म्हणूनच भगवंतांचं हे भगवद्गीतेतील जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेमध्ये जाणणं आवश्यक आहे. आणि मग अर्जुन इथं सांगतायत की श्रीकृष्णांनी जे ज्ञान दिलं त्याचा मी परम सत्य म्हणून स्वीकार केला. आपला नंतरचा पॉइंट आहे की भगवंतांचा जो शब्द न शब्द अर्जुनांनी ऐकला तो सत्य म्हणून स्वीकार केला. बघा, एखादा व्यक्ती नोकरी करत असेल आणि आपण तो म्हटला की मी नोकरी करणार नाही पण मला माझा पगार मात्र तुम्ही द्या, तर कोणी देईल का त्याला पगार? नाही देणार पगार. आणि जर तुम्ही तुमचं काम केलं तरच तुम्हाला पगार मिळेल. एखादा व्यापारी आहे, त्याने त्याच्या ग्राहकाला म्हटलं पैसे दे पण मी तुला सामान नाही देणार तुझं कुठलं. किंवा एखादा विद्यार्थी आहे, तो म्हणाल की मला परीक्षेत खूप मार्क पाहिजेत पण मी अभ्यास नाही करणार. 10वीचा एखादा विद्यार्थी आहे, त्याला 6 विषय अनिवार्य आहेत, 6 विषयाचा अभ्यास करणं. पण एखाद्या विद्यार्थ्याला गणित अवघड जातोय तर एखाद्याला संस्कृत अवघड जाते किंवा एखाद्याला सायन्स अवघड जातो. तो म्हणतो की हे विषय सोडून मला तुम्ही 10वीला पास करू शकत असाल का? नाही. तर हे विषय सोडून नाही पास करतात, सगळे विषय देणं अनिवार्य आहे. त्यामुळं जर आपल्याला गीतेचं ज्ञान, या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायचंय, तर आपल्याला गीतेचं ज्ञान जाणून घ्यायचं असेल तर गीतेचं ज्ञान आपल्याला वाचून, ऐकून आणि पूर्णतया त्याचा आपण स्वीकार करायला हवा. म्हणजे अर्जुन काय म्हणतोय, तुम्ही सांगितलेला शब्द ना शब्द मी स्वीकार करतोय. असं नाही की मला भगवद्गीतेतील हा श्लोक आवडतो किंवा हे ज्ञान मला आवडतंय मी याचा स्वीकार करतो आणि पुढचं ज्ञान जे दुसऱ्या श्लोकात सांगितलंय हे मला मान्य नाहीये. किंवा श्रीकृष्ण मी गीता मानतो पण भगवंतांनी ती सांगितली मी श्रीकृष्णांना मानत नाही. हे जे ज्ञान आहे ना त्याला अर्धकुक्कुटी न्याय म्हणतात. म्हणजे अर्धकुक्कुटी न्याय म्हणजे अर्धा गोष्ट त्यातली मानायची आणि दुसरी मानायची नाही. बघा, आपण कलियुगात जन्माला आलो आहोत, आपली बुद्धी कमी आहे, आपल्या बुद्धीनं आपण भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही किंवा आपल्याला मिळणारे जे अनुभव आहेत ना ते पण सीमित स्वरूपाचे आहेत. त्या सीमित अनुभवांनी आपण भगवंतांना जाणू शकत नाही. समजा एखादा बेडूक आहे, तो तलावातला बेडूक आहे, त्याला तेवढी तलावापुरतीच त्याला वाटतं की तलाव किंवा विहिरीतला आहे, त्याला वाटतं की हीच विहीर मोठी आहे, त्याला समुद्राच्या व्याप्तीची कल्पना नसते. तसं आपण पण जर गुरूंचा आश्रय घेतला नाही, भक्तांचे जर वरिष्ठ भक्तांचे जर अनुभवांचा, त्यांच्या सल्ल्याचा, त्यांच्या मार्गदर्शनाचं जर आपण घेतलं नाही, शिष्य परंपरेचा जर आपण आश्रय घेतला नाही, तर आपण भगवंत आणि आध्यात्मिक ज्ञान जाणू शकत नाही. त्यामुळं आपण गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेण्याचे गरजेचे आहे. आता अर्धकुक्कुटी न्याय बघा, काही म्हणी असतात मराठीमध्ये किंवा एखादा सुविचार असतो. शक्यतो म्हणींना एखादी एक गोष्ट असते आणि त्याच्यावरून ती म्हण पडते. मी आता अर्धकुक्कुटी न्याय असा शब्द वापरला बघा. म्हणजे अर्ध्या कोंबडीचं ज्ञान. म्हणजे अर्धी कोंबडी म्हणजे कसं की अर्धवट ज्ञान. एका शेतकऱ्याकडं, आपल्या सगळ्यांनाच ती गोष्ट माहिती आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते की एका शेतकऱ्याकडे एक कोंबडी असती आणि ती, बऱ्याच कोंबड्या असतात पण त्याच्यामध्ये एक जी कोंबडी असते ना ती त्याला रोज एक सोन्याचं अंड देत असते आणि मग ते सोन्याचं अंड विकून त्याला पैसे मिळत असतात. पण रोज तो सोन्याची अंडी विकत जाऊन जाऊन
पण त्याला रोजचे पैसे भरपूर मिळत होते बघा. एक सोन्याचा अंड म्हणजे किती पैसे असतील. आपण 10 ग्रॅम सोनं आणायला गेलो, 1 तोळे आणायला गेलो, तर आपल्याला माहिती आहे त्याची किंमत किती आहे. 55-60 हजार रुपये आपल्याला लागतात. आणि जर एक अंड त्याला रोज मिळत असेल तर त्याला किती पैसे मिळत असतील. आणि एवढे पैसे मिळून सुद्धा त्याला ते रोजचे पैसे मिळण्याची इतकी हाव झाली की अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. परंतु त्याला त्यातले मिळणारे पैसे हे कोंबडीला खायला, अन्न द्यायला मात्र त्याला वाटायचं की कोंबडी अंड देते रोज सोन्याचं, पण तिला रोज खायला कसं घालू मी. खायला घालून माझे पैसे जातात ना. म्हणून एक दिवस असा विचार करून करून तो काय करतो, म्हणतो की अर्धाच भाग कोंबडीचा उपयोगाचा आहे. जी ती अंड देते ना तोच भाग उपयोगाचा आहे. मी असं करतो, ह्या कोंबडीचं मुंडकं कापून टाकतो. आणि तिला तिचं मुंडकं कापलं म्हणजे काय होईल, तिचं खाण्याचा प्रश्नच मिटेल. ती काय खाणार नाही आणि मला मात्र रोज अंडे मिळतील. असा विचार करून त्यांनी ते कोंबडीचं डोकं कापून टाकलं. आणि त्यामुळं तिला धड अंडही नाही आणि कोंबडीही नाही अशी त्याची अवस्था, पैसे पण मिळणार नाही. मग याप्रमाणेच प्रभुपाद आपल्याला सांगतायत की जर तुम्हाला भगवद्गीता जाणायची असेल तर ती तुम्ही यथारूप स्वीकारायला हवी. जसं प्रभुपादांनी या गीतेला नाव दिले, जशी आहे तशी. जशी भगवंतांनी सांगितली तशी यथार्थ रूपात प्रभुपादांनी आपल्याकडे दिली आहे. तर ती जाणायची असेल तर ती आपल्याला यथारूप स्वीकारायला हवी. आणि असं नाही की जे श्लोक आवडते त्याचा स्वीकार करायला हवा, जसं अर्जुनानं केलं. मग अर्जुनानं कसं केलं की यथारूप ती भगवद्गीता सांगितली. आणि प्रभुपाद उदाहरण देताना या श्लोकाचं उदाहरण देतात की प्रभुपाद म्हणतात की बघा, अर्जुन या श्लोकात सांगतोय की मी भगवंतांचा शब्द न शब्द परमसत्य म्हणून स्वीकार केला. मग आपण पण अर्जुनाचं या श्लोकामध्ये शेवटच्या 2-4 ओळीत सांगितले की आपण अर्जुनाचं अनुसरण करायला हवं. की आपण अर्जुनाला म्हणजे भगवंतांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य म्हणून स्वीकारायला हवा. आणि आपला भाव तसा असावा असं प्रभुपाद सांगतात. पण आत्ताच मी सांगितलं की काही लोक भगवद्गीता मानतात पण भगवंतांना मानत नाहीत. कारण कृष्ण, त्यांना वाटतं की कृष्ण हे निमित्त मात्र आहेत, आम्ही त्यांचा स्वीकार नाही. पण जे गीत भगवंतांनी गायले भगवद्गीतेच्या रूपात, जर गीत गाणाऱ्याचा जर तुम्ही स्वीकार करत नसाल तर मग हे अर्ध कुकुटी न्याय झाला हा. अर्धवट, मी भगवद्गीता तर मानेन पण भगवंतांना मानणार नाही. तर भगवद्गीतेचा उद्देशच काय आहे, भगवंत भगवद्गीतेत काय सांगताय. तुम्ही जर गीताच वाचली नसेल तर भगवंतांचं गीताच वाचली नाही म्हणूनच तुम्ही असं बोलू शकता की मी भगवंतांना स्वीकार करतो. कारण गीतेत भगवंत सांगतायत की मनमना भव मत भक्तो, म्हणजे माझा भक्त बन आणि माझीच सेवा कर, माझे पूजन कर. म्हणजे भगवंतांची प्रेमपूर्वक सेवा करणे हाच भगवद्गीतेचा उद्देश आहे. भगवद्गीतेचा उद्देश आहे. आणि भगवंत भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. म्हणजे सर्व धर्मांचा परित्याग करून तू केवळ मला शरण करे ये, म्हणजे मी तुझे सर्व पापांपासून संरक्षण करीन, तू भयभीत होऊ नकोस. म्हणजे भगवंत इथे स्पष्ट शब्दात सांगतायत की तुम्ही मला शरण या. म्हणजे परंतु लोक आपल्या मताप्रमाणे भगवद्गीतेतील काही श्लोकांचा वेगवेगळा अर्थ काढतात. आणि ती भगवद्गीता जे सांगतायत, भगवद्गीतेचं जे गुरु शिष्य परंपरा लुप्त पावली होती, जी पुनरुज्जीत करण्याचा भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, त्यांनाच जर तुम्ही स्वीकारत नसाल तर मग तुम्ही हे भगवद्गीतेचे ज्ञान जाणत नाही. म्हणजे बघा, कधी कधी भक्तांना कॉलेजमध्ये वगैरे लेक्चर द्यायला बोलवण्यात येतं. ते म्हणतात की तुम्ही भगवंतांविषयी काही सांगू नका. म्हणजे त्यांना 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांची माहिती हवी आहे. किंवा आहार जो आहे, रजोगुणी आहार, तमोगुणी आहार, जो भगवद्गीतेत 16व्या अध्यायामध्ये जे वर्णिलेलं आहे ते ज्ञान ते घेतात. परंतु भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे गोष्टी मानायला ते तयार नसतात. आणि या गोष्टी त्यांना नको, कारण त्यांना सर्व धर्म समभाव वगैरे अशा विचारातून ते आलेले असतात. त्यामुळे ह्यांना हे ज्ञान नकोय की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. पण या जर तुम्ही गोष्टी अर्धवट मान्य केलात ना तर त्याचा योग्य लाभ किंवा पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही. त्यामुळं आपण भक्तांच्या नेहमी संपर्कात राहिलं पाहिजे. आणि हे गीतेचं ज्ञान आपण
जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अजून एक उदाहरण आहे बघा, कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक आहे. केवळ लोक कर्म ही पूजा मानतात, पण कोणतं कर्म करायला हवं, ते भगवंतांना कसं अर्पण करायला हवं, हे आपण भगवंतांच्या रूपानं या भक्तीत आल्यावरच आपल्याला समजलं की कसं कर्म करायला हवं, जेणेकरून ते कर्म आपण भगवंतांना अर्पण करू शकू. मग भगवद्गीतेचं जे सार आहे, मनमना बहुमत भक्तो, म्हणजे भगवंतांची सेवा करून भगवंतांचं पूजन करायचं आहे आणि भगवंतांची आपल्याला भक्ती करायची आहे आणि आपल्या कर्मांना भगवंतांना अर्पण करायचं आहे, हे आपण गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान मिळाल्यावरच आपल्याला समजू शकतो. किंवा एक आपले एक नेता होते ज्यांनी अहिंसाचा, म्हणजे महात्मा गांधींनी अहिंसेचं भगवद्गीतेतील तत्व त्यांना आवडत होतं. परंतु भगवंतांनी गीता काय सांगितलीये तर युद्ध करण्याला, अ, अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी गीता सांगितली. म्हणजे हिंसेसाठी भगवंतांना प्रेरित केलं. म्हणजे अहिंसा आणि हिंसा ही दोन्ही तत्व भगवद्गीतेमध्ये समाविष्ट आहेत. मग आपण या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या हव्या पाहिजे. कधी कधी आपल्याला असं म्हटलं जातं की आपण शाकाहारी आहोत, पण तुम्ही प्राण्यांना मारत नाही, परंतु तुम्ही पालेभाज्यांना वगैरे मारून तेच खाता ना, म्हणजे तुम्ही पापच करत आहात. परंतु जीवो जीवस्य जीवन, म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जीवाचा अन्न आहे. म्हणजे अं, आपण फळे, भाज्या, धान्य हे जे आहे ते आपण कट करून किंवा ते धान्य वगैरे कापणी करून आपण ते वापरतो. म्हणजे एका प्रकारे आपण सूक्ष्म स्वरूपात का होईना की वनस्पतींची आपण हिंसा करत आहोत. परंतु आपण ते अन्न भगवंतांना अर्पण करत आहोत आणि आपण शाकाहारी नसून प्रसादाहारी आहोत. प्रसाद भगवंतांना दिलेला आपण घेतोय. बघा, काही साधू असतात ते नाकावर कपडा बांधतात, तोंडाला आपण मास्क कसा लावतो तसं लावलेलं असतं त्यांच्या तोंडाला. कारण जे हवेतले जे किटाणू आहेत, जंतू आहेत, ते पण श्वासोश्वास घेताना किंवा तोंडाच्या माध्यमातून आत जाऊन ते मरू नयेत, तोंडाला बांधतात. म्हणजे कमीत कमी हिंसा जीवन निर्वाहासाठी आवश्यक आहे, त्याची शास्त्रात अनुमती सुद्धा दिलेली आहे. परंतु जेव्हा आपण भगवंतांना भोग दाखवून ते अन्न ग्रहण करतो, तेव्हा गीतेमध्ये सांगितलेलं पण आहे, यज्ञशिष्टाशी नसंतु, म्हणजे भगवंतांना अर्पण न करता जर आपण अन्न खाल्लं तर ते पापभक्षण करण्यासारखं आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. भगवंत साकार आहेत की निराकार आहेत याच्याविषयी पण बरेचसे मतभेद आहेत. पण भगवद्गीतेत सांगितलंय की निराकार ब्रह्म, परमात्मा किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवंत या तिन्ही रूपात आपण भगवंतांना जाणायला पाहिजे. म्हणजे आपण जे गुरु शिष्य परंपरेतलं जे ज्ञान आहे ना, ते आपण व्यवस्थितरित्या समजलं तरच आपण या गोष्टी समजू शकतो. त्यामुळे आपण नेहमी भगवद्गीता ही गुरु शिष्य परंपरेतून आलेली ऐकायला हवी. भगवद्गीता जशी आहे तशी याचं वाचन करताना सुद्धा आपण जेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीनं जेव्हा त्याचा अर्थ लावू ना, तेव्हा ते आपण वेगळे अर्थ लावू शकतो. पण जेव्हा आपण बघा, आपण वेगवेगळी लेक्चर्स ऐकतो, प्रवचन ऐकतो, प्रत्येक प्रवचनकाराच्या दृष्टिकोनातून त्या श्लोकातून वेगवेगळे आपल्याला इसेन्स त्यातून मिळत जातो आणि त्यातून भगवंतांपर्यंत आपण कशा प्रकारे पोहोचू शकतो याचं ज्ञान आपल्याला होतं आणि त्याचं योग्य ज्ञान आपल्याला या प्रवचनांच्या माध्यमातून मिळू शकतो. म्हणून आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्तांच्या नेहमी संपर्कात राहिलं पाहिजे आणि भगवद्गीतेचं हे ज्ञान जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्णा, धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनंगोपी माताजी. माताजी सेटिंग चेंज करणार का? सॉरी, मी लेफ्ट झाले होते परत मध्ये आधी. हा. येस 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 येस, थँक्यू माधुरी भक्ती. ऍक्च्युली खरंच मला म्हणजे खरंच म्हणजे मी नेहमीच म्हणत असते की एवढं सोमवार ते शनिवार माताजींचा दिवस एवढा बिझी असतो, एवढा हेक्टिक असतो, आणि तरी रविवारी
म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की रविवारी वर्किंग वुमन्सनी गीतेच्या प्रचारासाठी वेळ थँक्यू. देणं हे पण खरंच तुमच्या खूप विशेष आहे. सगळ्यांच्या नाही नाही नाही, सगळ्यांच्या थँक्यू थँक्यू. कृपेमुळं निदान एवढं थोडस ऐकायला मिळतं, सांगायला नाही मिळतं. रे त्यामुळे नाही, तुमच्या थँक्यू. सगळ्यांची खूप कृपा छान. असल्यामुळे हे शक्य होतं. आणि खूप छान फ्लो मध्ये ओघवत्या भाषेमध्ये खूप छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू फॉर सेटिंग सच अ नाईस एक्झाम्पल. सगळ्यांना जे बाकीचे वर्किंग माताजी जे ऐकतायत त्यांना पण ह्याच्यातून प्रेरणा मिळते है ना, की आपण पण केलं पाहिजे माताजींसारखं असं. सो थँक्यू सो मच. एकच मिनिट हा. आणि ना आज संध्याकाळी फ्लावर फेस्टिवल आहे आणि सगळ्यांनी नक्की जरूर या. दुपारी पण सेवा आहेत मंदिरामध्ये आणि संध्याकाळी जे बारामतीतले आहेत त्यांनी सगळ्यांनी जरूर या संध्याकाळी. खूप सुंदर फेस्टिवल असतो. सेटिंग चेंज केलंय. कोणाला काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की जरूर सांगा. नसतील तर मग आपण थांबूयात. उद्या कुणाचं आहे? उद्या पवित्र लीला माताजींचं ओके. 15व्या श्लोकावर 15 माताजी श्लोक. बोलतील. सगळ्यांनी आवर्जून जॉईन करा येस. दुपारी 2 वाजता. हरी बोल. नक्की जॉईन करा. अजून पण उद्या तुमच्या फ्रेंड्सना वगैरे सांगा. हम्म? हरी बोल माताजी. खूप सुंदर एक्झाम्पल देऊन तुम्ही खूप छान लेक्चर दिलं. व्हेरी नाईस थँक्यू. माताजी. थँक्यू. हरी बोल. येस. हरी हरी बोल. बोल. चालेल मग. हो हो थांबायचं मग. चालेल हो माताजी. थांबवा. हो ओके. हरी बोल. हरी हरी बोल. बोल. भेटूया संध्याकाळी. हरी बोल.